गिगाव फाटा परिसरात छापा, 15 किलो गांजा जप्त. मालेगाव तालुका पोलिसांनी गिगाव फाटा परिसरात छापा टाकून 15 किलो 371 ग्रॅम गांजा जप्त करून एकाला अटक केली आहे. जप्त केलेल्या गांजाची बाजारातील किंमत सुमारे 3,07,420 रुपये आहे. नाशिक ग्रामीण व जिल्ह्यातील राज्य व राष्ट्रीय महामार्गावरून होणारी अंमली पदार्थांची अवैध तस्करी रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याच मोहिमेअंतर्गत मालेगाव तालुका पोलिसांनी ही कारवाई केली. तालुक्यातील चाळीसगाव रोडवरील गिगाव फाट्याजवळ संशयित व्यक्ती गांजाची तस्करी करणार असल्याची गोपनीय माहिती ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून शिरूर तालुका जिल्हा धुळे येथील शरद हिरालाल शिंदे वय 45 वर्ष याला शिताफीने पकडण्यात आले. तपासणी दरम्यान त्याच्या ताब्यातून 15 किलो 371 ग्रॅम वजनाचा उग्र वासाचा गांजा हस्तगत करण्यात आला. जप्त केलेल्या गांजाची बाजारातील किंमत सुमारे 3,07,420 रुपये आहे. या गांजासह तस्करीसाठी वापरलेली मोटारसायकल असा 3,42,920 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या आरोपी विरुद्ध मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली. पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, तेगबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. मालेगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती सावंजी, उपनिरीक्षक तुषार भदाणे तसेच विशेष पथकातील अंमलदार यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. स्टार न्यूजसाठी जाकीर शेख, नाशिक.